पुढची बातमी अमरावतीहून आहे। अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांचं बळजबरीनं धर्मांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही दिवसांपूर्वी याच प्रकारावरून अमरावतीमध्ये मोठा वाद झाला होता। जबरदस्ती धर्मांतरण प्रकरणी पीडित तृतीयपंथीयांनी भाजप खासदार अनिल बोंडेंची भेट घेतली। धर्मांतरण न केल्यामुळे हल्ला झाल्याचा आरोप तृतीयपंथीयांनी केलाय। तर एक मौलवी अमरावतीमधील किन्नरांचं जबरदस्तीनं धर्मांतर करतो असा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केलाय। यांनी येऊन माझ्या घरावर हमला केला। मिरची पावडर आणि तलवार घेऊन मला शिवीगाळ केली। माझ्या चेलाला मारण्याची धमकी दिली आणि तलवार घेऊन जसंच मी पकडलं त्यांना, काही पोलीसवाले पण होते त्यांनी पण त्यांना पकडलं, तरी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। ते अजूनही फिरत आहे जिहादी लोक आणि अजूनही आम्हाला धमकी येते। आता काय नेमकी तुझी मागणी? आमची हीच की पोलीस प्रशासनाने याच्यावर कुठेतरी बंदीच आणावी सरकारने। मी आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अहवाल पाठवणार आहे हा, आणि पोलीस कमिशनरला सुद्धा यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे। तलवारीने हमला केलेला आहे, परंतु अद्यापर्यंत कारवाई झाली नाही। आणि आतापर्यंत युवक मुलींचा लव्ह जिहाद ऐकत होतो, लँड जिहाद ऐकत होतो, परंतु हा तृतीयपंथीयांमध्ये सुद्धा हा बळजबरीनं धर्मांतराचं रॅकेट, मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं रॅकेट, जीवे मारण्याची धमकी देण्याचं रॅकेट, त्यांचं जीविताला हानी करण्याचं रॅकेट हे समोर आलेलं आहे अमरावतीमध्ये, आणि म्हणून याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।